सुदृढ आणि विकसित भारत बनवण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराची गरज. पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिरात डॉक्टर निळकंठ सगरे यांचे प्रतिपादन. नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. लातूर जिल्ह्यातील देवणी खुर्द येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या वतीने विशेष वार्षिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारताला एक विकसित, आत्मनिर्भर आणि सुदृढ राष्ट्र बनवण्याचे सरकारचे ध्येय असून यासाठी ग्रामीण भागातील जनतेला सुदृढ बनवून भारताचा विकास घडवून आणण्यासाठी अशी मोफत आरोग्य शिबिरं राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निळकंठ सगरे यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक महत्त्वाचे माध्यम आहे असेही त्यावेळी बोलत होते. ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी अशी सकारात्मक पद्धतीने आरोग्य शिबिरं राबवली जावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष देवणी खुर्दचे सरपंच माननीय श्री यशवंत कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोरपडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर एम वंगे, दंत चिकित्सक डॉक्टर कोमल नरवाडे, डॉक्टर अँथनी, डॉक्टर कालिदास बिरादार, श्री अनिल कांबळे, प्राचार्य व्ही टी नाईक, कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कांत जाधव, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, आयुधा रणदिवे, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजना रणदिवे व गावातील सर्वच नागरिक, पुरुष महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली असून महिलांची तपासणी, लहान मुलांची दात तपासणी, BP, शुगर, डोळ्यांची तपासणीसह विविध चाचण्या यावेळी घेण्यात आल्या. रुग्णावर मोफत उपचार करून मोफत गोळ्या व औषधी देण्यात आल्या असून काही रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या शिबिरात अनेक डॉक्टरांचा सहभाग होता. या शिबिरात उपचार घेतलेल्या नागरिकांनी आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल डॉक्टर कांत जाधव यांचे आभारही व्यक्त केले आहेत. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही टी नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर कांत जाधव यांनी केले आहे व आभार मात्र डॉक्टर BS नागलगावे यांनी व्यक्त केले आहेत. सर्वरोग निदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अनिल इंगोले, DN दामावले, डॉक्टर CS पाटील, डॉक्टर बसवराज धोत्रे, बुद्धिराज डोंगरे, प्रशांत सिद्धेश्वर व स्वयंसेवक, विद्यार्थी इत्यादींनी परिश्रम घेतले आहेत. आज या ठिकाणी आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालय देवणीच्या तर्फे आपण आज राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हे योजना आपण राबवत आहोत. तर तुम्ही एक शिक्षक त्या विद्यालयाचे, तर काय तुमचं मत आहे? माझं पंडित दीनदयाल महाविद्यालय देवणीतर्फे एक 4-5 दिवस झाले राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर चालू आहे आणि आज ह्या देवणी, छोटी देवणी किंवा देवणी खुर्द या ठिकाणी आमचं एक शिबिर आहे आणि बरेचसे डॉक्टर इथं, सर्व रोग निदान शिबिर आहे, सर्व डॉक्टर इथं उपलब्ध आहेत आणि इथल्या गावकऱ्यांसाठी आम्ही हे शिबिर उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि इथले गावकरी लोक त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि घेत आहेत. मला एक 2-3 महिने झालं माझ्या ड्युटीपासून. माझी ड्युटी आहे, शिक्षक संख्या कमी आहे, इकडं पाठवतो. ऑर्डर करायला 2 महिने झाले. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.